फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आयबॉल जे सेन्सरी ऑर्गन आहे त्याच्यावर जर आपल्याला 15 मार्क्सचा क्वेश्चन आला तर कोणकोणते पॉईंट कव्हर केले पाहिजेत यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवले आहे. जर तुम्हाला आवडला तर हे फॉलो करू शकता, नाही तर तुम्ही जे पॉईंट काढले असतील ते पण तुम्ही फॉलो करू शकता. तर फर्स्टली आहे फ्रॉम फ्रेंड्स, जसं ह्युमन आयबॉल इट इज कॉल्ड ॲज बल्बस ओक्युली, इट इज अन ऑर्गन ऑफ साईट. इंट्रोडक्शन असा पॉईंट टाकून तुम्ही हे लिहू शकता. ॲज अ सेन्सरी ऑर्गन ऑफ मॅमेलियन आय अलाव विजन. नेक्स्ट आहे सिनोनॉम्स. ह्याचे कोणकोणते सिनोनॉम्स आहेत ते पण एक सेकंड पॉईंट टाकून लिहू शकता. आय, नेत्र, चक्षु, अक्षी, चक्षुरेंद्रिय, दर्शनेंद्रियम. नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट लोकेशन इन द बोनी कॅव्हिटी कॉल्ड ॲज ऑर्बिटल कॅव्हिटी और आय सॉकेट. फोर्थ पॉईंट आहे शेप, स्पेरिकल आहे. नंतर आहे डायमीटर 2.5 सेंटीमीटर. वॉल ऑफ द आयबॉल. आयबॉल इट इज मेड अप ऑफ 3 कॉन्सेंट्रिक कोट, फायब्रस कोट, वेस्कुलर कोट अँड नर्वस. 3 कोट आहेत फ्रेंड. ह्याची ट्रिक आहे FVN फवन असं टाईप्स. तर ह्याच्यामध्ये आउटर सगळ्यात F आहे, नंतर V, नंतर इनरवाली N आहे. ठीक आहे. फायब्रसमध्ये आउटर कोट आहे मेडअप ऑफ स्क्लेरा अँड कॉर्निया. ह्याच्यात 2 पार्ट असतात, स्क्लेरा, कॉर्निया. जे वस्कुलर कोट आहे इट इज अ मिडल कोट अल्सो कॉल्ड ॲज अ युव्हियल ट्रॅक्ट अँड इट इज मेडअप ऑफ कोरोइड, सिलेरी बॉडी, आयरिस. वस्कुलरमध्ये 3 पार्ट आहेत, कोरोइड, सिलेरी बॉडी, आयरिस. नेक्स्ट आहे नर्वस कोट. इट इज अ इनर कोट अँड मेडअप ऑफ रेटायना. ह्याच्यामध्ये फक्त रेटिना आहे. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह मीडियाज ऑफ द आयबॉल. सो पहिल्यांदा लाईट एंटर होते आयबॉलमध्ये, पास थ्रू द सेव्हरल रिफ्रॅक्टिव्ह मीडियाज. कोणकोणत्या रिफ्रॅक्टिव्ह मीडियामध्ये पास होते तर कॉर्निया, ॲक्वॅस ह्युमर, लेन्स अँड विट्रस बॉडी. काल्ब अशी याची ट्रिक आहे फ्रेंड, CALB. कॉर्निया, ॲक्वॅस ह्युमर, लेन्स आणि विट्रस बॉडी. आता आपण एक डिटेलमध्ये, जसं वॉल्समध्ये आपण स्क्लेरा, कॉर्निया आहे, तर त्याचं एक डिटेलमध्ये आता फायब्रस कोट अगोदर एक्सप्लेन करू. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्क्लेरा. इट इज अन ओपेक अँड फॉर्म 5/6 ऑफ द आयबॉल. किती? 5/6. एक कंटेंट डेन्स फायब्रस टिश्यू विच मेंटेन द शेप ऑफ द आयबॉल. इट इज थिकेस्ट नियर द एंट्रन्स ऑफ द ऑप्टिक नर्व. जी थिकेस्ट असते जिथून ऑप्टिक नर्व एंटर होते. ॲट द एंट्रन्स ऑफ ऑप्टिक नर्व इट शोज न्यूमरस परफोरेशन्स कॉल्ड ॲज लॅमिना cribrosa for the passage of the fibers of the optic nerve. Sclera continue anteriorly with the transparent cornea. This junction between the sclera and cornea it is called as sclerocorneal junction or the limbus. जिथून ते एंट्री होते तर त्या दोघाच्या मध्ये जे जंक्शन आहे त्याला स्क्लेरोकॉर्नियल जंक्शन किंवा लिंबस म्हटलं जाते. द स्क्लेरा इज ऑलमोस्ट अवॅस्क्युलर. हे माहिती आहे, अवॅस्क्युलर आहे. ह्याच्यात वेसल्स वगैरे अब्सेंट असतात. फंक्शन दिलेलं आहे. स्क्लेराचं फंक्शन काय आहे की शेप ऑफ द आयबॉल अँड इट गिव्स इन्सर्शन टू द एक्स्ट्रा ऑक्युलर मसल्स ऑफ द आयबॉल. तर हे शेप आहे, शेप मेंटेन करता आयबॉलचा. आणि इन्सर्ट कोणती मसल होती? एक्स्ट्रा ऑक्युलर मसल्स. ठीक आहे. आपण आता सेकंड पार्ट, जे आपण सेकंड पार्ट पाहिला होता तो एक्सप्लेन करू आता कॉर्नियाविषयी. कॉर्निया कंटिन्युएशन असते स्क्लेराचं अँड फॉर्म द 1/6 ऑफ द आयबॉल. कॉर्निया ट्रान्सपरंट बट डज नॉट अपियर ट्रान्सपरंट. म्हणजे ॲक्च्युली ट्रान्सपरंट आहे पण दिसत नाही. इट ऑकर डिफरंट कलर्स. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलर आपण बघतो. ब्ल्यू, ग्रीन आहे, ब्राऊन, ग्रे, ब्लॅक आहे. इट इज बिकॉज ऑफ द कलर ऑफ द आयरिस विच प्रेझेंट जस्ट बिहाइंड द कॉर्निया. नेक्स्ट आहे इट इज मोर कॉन्व्हेक्स दॅन द स्क्लेरापेक्षा जास्त कॉन्व्हेक्स आहे. सेपरेटेड फ्रॉम द आयरिस बाय द स्पेस कॉल्ड ॲज अँटेरियर चेंबर. द कॉर्निया इज वस्कुलर अँड इट इज नरिश्ड बाय द लिम्फ. कशानं नरिश्ड केलं जाते तर लिम्फनं. इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू पेन, टच, प्रेशर अँड कोल्ड. स्ट्रक्चरली कॉर्निया कन्सिस्ट ऑफ 5 लेयर्स. ह्याच्यामध्ये टोटल 5 लेयर्स असतात. फंक्शन काय आहे ह्याच्यामध्ये की ट्रान्सपरंट आहे, त्यामुळं हेल्प इन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट एंटरिंग द आयबॉल. ट्रान्सपरंट असल्यामुळं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे पण एंटर होते आयबॉलमध्ये ते करते. थर्ड पार्ट आता कोरोइड आपण एक्सप्लेन करू. सेकंड जे आपण ट्रिक काय पाहिली होती फ्रेंड, FV1 फवन. तर जे फायब्रस कोट आहे ते एक्सप्लेन केलं. नंतर वस्कुलरमध्ये आता 3 पार्ट आहेत. तर फर्स्ट आहे त्याच्यामध्ये कोरोइड. तर हा मिडल आहे वस्कुलर कोट, सेपरेटिंग स्क्लेरा फ्रॉम द रेटायना, जे की स्क्लेराला रेटायनापासून सेपरेट करते. अँटेरियरली कंटिन्युअस विथ द सिलेरी बॉडी अँड पोस्टेरियरली परफॉर्म्ड बाय द ऑप्टिक नर्व. ह्याचं फंक्शन आहे नरिशेस रॉड अँड कोन्स ऑफ द रेटायना. नरिशमेंट करते रॉड्स आणि कोन्स. आता सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये सिलेरी बॉडी. तर थिकेस्ट पार्ट आहे युव्हियल ट्रॅक्टचा अँड लाईम जस्ट बिहाइंड द स्क्लेरोकॉर्नियल जंक्शन, ज्याला लिंबस म्हटलं होतं. कंटिन्युअस अँटेरियरली विथ आयरिस आणि पोस्टेरियरली कोरोइड. सिलेरी बॉडी जे आहे ते खूप साऱ्या मसल्सपासून बनते. सिलेरी मसल्स विथ कंट्रोल द लेन्स फॉर द नियर विजन. जे कंट्रोल करते लेन्सला फॉर द नियर विजन. याचं फंक्शन काय आहे मग, इज सस्पेंड द लेन्स. लेन्सला असं सस्पेंड करून ठेवते अँड अकोमोडेशन ऑफ नियर विजनसाठी हेल्पफुल आहे. आता थर्ड पॉईंट आहे, थर्ड जे पार्ट आहे आयरिस ते थीन आहे, सर्क्युलर डायफ्राम प्लेस्ड इन फ्रंट ऑफ द लेन्स.
A circular opening in the center of iris, it is called as a pupil, and placed vertically between the cornea and lens, and divide the anterior segment of the eyeball into anterior chamber between cornea and iris, posterior chamber between iris and lens. The color of iris is determined by the number of pigment cell called in its connective tissue. जे पण कलर आहेत आयरिसचे तर ते कशामुळे असतात तर त्याच्यात पिगमेंट सेल्स असतात. हे जे पिगमेंट सेल्स असतात ते ब्लॅक असू शकतात, ग्रे ब्राउन असू शकतात. इफ द पिगमेंट सेल्स आर अब्सेंट इन द आयरिस लुक्स ब्ल्यू. जर एक पण पिगमेंट सेल नसेल ना तर त्याचा नॉर्मल कलर ब्ल्यू असतो. आयरिस हॅज अ 2 मसल्स, ह्याच्यामध्ये 2 मसल्स असतात, एक कॉन्स्ट्रिक्टर प्युपिली आणि डायलेटर प्युपिली. जे कॉन्स्ट्रिक्ट आणि प्युपिल करण्याचं काम करते, डायलेट करण्याचं. फंक्शन काय आहे? इट कंट्रोल द अमाउंट ऑफ लाईट एंटरिंग द आय बाय ॲडजस्टिंग द साइज ऑफ प्युपिल. रेटायना जे आहे तर थिन डेलिकेट इनर लेअर आहे आयबॉलची विच कंटिन्यू पोस्टेरियरली विथ ऑप्टिक नर्व. याच्यामध्ये पार्ट आहेत ऑप्टिक डिस्क. फर्स्ट पार्ट तर त्याच्यामध्ये अपोजिट टू द एंट्रन्स ऑफ ऑप्टिक नर्व फायबर अँड सर्क्युलर एरिया इज कॉल्ड एज ऑप्टिक डिस्क. अँड फिजिओलॉजिकली ब्लाइंड स्पॉट असते, याच्यामध्ये नो रॉड्स अँड कोन्स. नंतर सी पार्ट आहे ज्याला मॅक्युला ल्युटिया म्हणतो. तर देर इज अनदर डिप्रेशन ॲट द पोस्टेरियर पोल ऑफ द आय. फोर्थ आहे फोविया सेंट्रॅलिस. हे सेंटर ऑफ द मॅक्युला ल्युटियाचे असते आणि इट फर्दर डिप्रेस टू फॉर्म द फोविया सेंट्रॅलिस. अँड इट इज द थिनेस्ट पार्ट ऑफ रेटायना, कंटेन कोन ओनली. ह्याच्यामध्ये फक्त कोन असतात. नेक्स्ट आहे रॉड आणि कोन. तर आपल्याला माहिती आहे रेटायना कंटेन स्पेशल लाईट रिसेप्टर ज्याला रॉड आणि कोन्स म्हणतात. अँड दिस अब्सेंट ॲट द ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड स्पॉटमध्ये आपण ऑलरेडी बघितलं की अब्सेंट असतात. आता आपण नेक्स्ट एक्सप्लेन करू लेन्सविषयी. तर ट्रान्सपरंट असते अँड बायकॉन्वेक्स सर्क्युलर डायमीटर 1 सेंटीमीटर आहे, क्रिस्टलाइन इन नेचर बट हॅव इलास्टिक प्रॉपर्टी असते ह्याच्याकडे. सपोर्टेड बाय द सस्पेन्सरी लिगामेंट विच आर अटॅच टू द सिलेरी बॉडी. सो नेक्स्ट आहे फ्रेंड इंट्रा ऑक्युलर फ्लूइड. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये 2 प्रकारचे फ्लुइड्स असतात. एकाला म्हणतो आपण ॲक्वेस ह्युमर आणि दुसऱ्याला विट्रस ह्युमर. तर फ्रेंड्स याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण लेन्स कॉमन आहे. एकामध्ये कॉर्निया आहे, दुसऱ्यामध्ये रेटायना आहे. तर तुम्ही ह्याची ट्रिक लक्षात ठेवा. IAS. तर आय फॉर सॉरी फ्रेंड ती दुसरी ट्रिक होती. तुम्ही LAC वाली लॅक इन्सेट तर सर्वांना माहिती असेल ना. तर L फॉर लेन्स, A फॉर ॲक्वेस ह्युमर आणि C फॉर कॉर्निया. तर हे जर लन ठेवलं आणि आपल्याला माहिती आहे दोन्हीमध्ये लेन्स येते, मग एकामध्ये येते रेटिना, तर विट्रसमध्ये रेटिना लन ठेवा. नेक्स्ट आहे क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये डिसोसिएटेड मुवमेंट ऑफ 2 आय इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्टिव्ह मुवमेंट. याच्यामध्ये जे आहे ना विकनेस अँड पॅरालिसिस ऑफ एक्स्ट्रा ऑक्युलर मसल्स कॉजेस स्क्विंट और द स्ट्रॅबियस. जर असं ही जी विकनेस आहे और पॅरालिसिस कोंजेनायटल असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कोंजेनायटल स्क्विंट. पण फ्रेंड जर हे ऑकर बिकॉज ऑफ द ॲक्सिडेंट झालेलं असेल तर त्यालाच आपण पॅरालिटिक स्क्विंट म्हणतो किंवा ॲक्वायर्ड स्क्विंट म्हणतो. निस्टॅग्मस हे एक डिसीज आहे. इट इज कॅरेक्टराइज बाय इनव्हॉलंटरी रिदमिकल ऑसिलेटरी मुवमेंट ऑफ द आयबॉल अँड इट इज ड्यू टू इन कोऑर्डिनेशन ऑफ द ऑक्युलर मसल. तर फ्रेंड्स ह्याच्यामधले 2-3 तुम्ही लर्न ठेवा. थँक्यू. आणि फ्रेंड ह्याच्यासोबत ना तुम्ही ना डायग्राम वगैरे छानपैकी ड्रॉ करा म्हणजे LEQ तुमचा कंप्लीट होईल. थँक्यू.